नमस्कार मंडळी, सुप्रभात. गुड मॉर्निंग फ्रॉम ओडिसा, जगन्नाथपुरी. तर मंडळी, आता आम्ही फायनली जगन्नाथपुरी मध्ये पोहोचलेलो आहोत. ओडिसा भुवनेश्वरची जी संपूर्ण जर्नी आहे ती आम्ही आता कव्हर करून आता आम्ही आलो आहोत जगन्नाथपुरी मध्ये. जगन्नाथ दर्शन घेतलेलं आहे आम्ही आणि आता जगन्नाथची ते इथून एक टूर पॅकेज आहे जिथे तुम्हाला भुवनेश्वर आणि जगन्नाथपुरी हे दोन्ही ठिकाणं फिरवलं जातात. ओडिसा टुरिझम म्हणजे गव्हर्नमेंटच्या बसेस अशा सुटतात इथून. पंथो निवास म्हणून या एरियाचं नाव आहे, पंथो निवास. आणि इथून तुम्हाला हे बुकिंग करावं लागतं पंथो निवासच्या हॉटेलमध्ये येऊन. आणि ते तुम्हाला बुकिंग नंबर वगैरे देतात बसचा. आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही कराल तेव्हा, आणि तुम्हाला एक खूप रिझनेबल रेट आहेत या पॅकेजचे. मी त्या संपूर्ण पॅकेजची माहिती तुम्हाला पॅम्पलेटद्वारे याच्यामध्ये एक फोटो टाकेन जेणेकरून तुम्हाला ती सगळी माहिती मिळेल. तर मंडळी, याचं पहिलं जे पॅकेज आहे याची प्राइस आहे 595 पर हेड. तर मंडळी, आता आम्ही जर्नी स्टार्ट केली आहे सकाळी बरोबर 6:30 वाजता पंथो निवासवरून बस निघते. आता आम्ही पहिल्या ठिकाणाला आलो आहोत. इथे जे तुम्ही बघता हे आहे सँड आर्ट म्युझियम आहे. तर आता आम्ही आतमध्ये चाललो सँड आर्ट म्युझियम बघायला. चला आपण पाहू सँड आर्ट म्युझियम. तर म्हणजे आता माझ्या समोर जे तुम्ही बघताय हे ओडिसा राज्यातील पुरी येथील सँड आर्ट म्युझियम आहे. आणि हे वाळूच्या शिल्पकृतींसाठी प्रसिद्ध असलेले सगळ्यात महत्वाचं असं पर्यटन स्थळ तुम्ही म्हणू शकता. आणि इथे श्री सुदाम प्रधान यांच्या सुदाम सँड आर्ट म्युझियम असं हे त्याचं नाव आहे. या सुदाम आर्ट म्युझियमचं वैशिष्ट्य जर तुम्ही म्हणाल मंडळी तर हे भारतातलं पहिलं लाईव्ह सँड आर्ट आणि ॲनिमेशन स्टुडिओ आहे असं इथे सांगितलेलं आहे. आणि येथे तुम्ही वाळूपासून बनवलेली ऐतिहासिक व्यक्तिमत्वे, हिंदू देवदेवता, प्राणी आणि विविध पक्षी किंवा असं त्यांनी 3D ॲनिमेशन सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. आणि हे जे ठिकाण आहे हे मूळ म्युझियम पुरी कोणार्क मरीन ड्राईव्ह रोडवरती बाली गुवली येथे स्थित आहे. या एरियाचं नाव आहे बाली गुवली. तर म्हणजे या ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला किंग कॉंग, ताजमहाल, कोणार्क सूर्य मंदिर, एव्हेंजर्स, लाल किल्ला, मोगली, गणपती बाप्पा, पिरॅमिड, कालीमाता, ताजमहल, राम मंदिर, सूर्यरथ, गांधीजी, अब्दुल कलाम यासारख्या व्यक्तिरेखा आणि प्राणी यांच्या हुबेहूब मूर्त्या तुम्हाला वाळूपासून बनवलेले शिल्प म्हणू शकतो आपण इथे बघायला मिळेल मंडळी. इथे लहान मुलांपासून ते मोठ्या म्हाताऱ्या माणसांपर्यंत कोणीही इथे जाऊन हे बघू शकतो. याच्यासाठी जे असलेले तिकीट दर आहेत हे तुम्हाला अशा प्रकारे आहेत. साधारणतः 30 ते 40 रुपये प्रति व्यक्ती असा इथे तिकीट दर आहे. आणि 15 वर्षाखालील मुलांसाठी इथे सूट आहे. त्याचप्रमाणे अपंग व्यक्ती जर असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तिकीटमध्ये सूट आहे. आणि इथे जर टायमिंग म्हणाल तुम्ही तर हे म्युझियम सकाळी 7 ते रात्र 8:30 या वेळेत उघडे असते. ज्यांनी ही शिल्प घडवलेत मंडळी ते सुदाम प्रधान हे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त सँड आर्ट कलाकार आहेत. त्याचप्रमाणे जर मंडळी तुम्ही पुरीच्या बीचवर म्हणजे समुद्रकिनारी फिरायला गेला तर तुम्हाला सुदर्शन पटनायक यांच्यासारख्या इतर प्रसिद्ध कलाकारांच्या वाळूच्या शिल्पाकृती सुद्धा बघायला मिळतात. तर मंडळी, भारतातलं आपलं ओडिसा हे जे राज्य आहे हे भारताच्या पूर्व दिशेला आहे. त्यामुळे इथे दिवस हा खूपच लवकर सुरू होतो. म्हणजे तुम्ही जर म्हणाल तर इथे उजाडतो खूप लवकर. साधारणतः दिवाळीच्या आसपास जर तुम्ही या ठिकाणी फिरायला गेलात तर तुम्हाला सकाळी 4-4:30 वाजता चांगलं दिसायला सुरुवात होते. म्हणजे आपल्याकडचे सकाळची जर तुम्ही 9 म्हणाल तर तिथे 7 वाजता तसं ऊन पडलेलं असतं सकाळी. आणि जर तुम्ही साधारण मेच्या आसपास जर गेलात तर तुम्हाला साधारण थोडं उशिरा हे होतं म्हणजे सूर्य उगवतो तिथे. म्हणजे एक साधारण 6:30 पासून तुम्हाला दिसायला चांगलं सुरुवात होतं. म्हणजे तुम्ही तिथे दिवसाची सुरुवात लवकर करू शकता म्हणजे बाहेर कुठे फिरायला जायचं असेल तर. आणि तशीच जे संध्याकाळ सुद्धा खूप लवकर होते. म्हणजे जर तुम्ही दिवाळीच्या आसपास डिसेंबरच्या आसपास तिकडे फिरायला गेलात तर संध्याकाळी 5 वाजता म्हणजे आपल्याकडच्या 8 वाजल्यावर तिथे गडद अंधार पडतो. आणि जर तुम्ही मेच्या आसपास गेलात तर तिथे साधारणतः 6 वाजल्यापासून अंधार पडायला सुरुवात होते नॉर्मली.
पण मला तर असं वाटतं, जर तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची असेल ओडिसा, भुवनेश्वर, पुरी, तर तुम्ही शक्यतो दिवाळीच्या आसपास जा, कारण थंडीच्या सीझनमध्ये तिथे जाणं योग्य आहे. कारण बाकी इतर म्हणजे त्यानंतर जर तुम्ही फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे ला गेला तरी ते ह्युमिनिटी खूप वाढलेली असते, खूप मोठ्या प्रमाणावर हीट असते, उष्णता असते, त्यामुळे काही लोकांना त्याचा त्रासही होऊ शकतो. सो बेस्ट वे किंवा बेस्ट सीझन म्हणाल तर तुम्ही पाऊस संपता किंवा दिवाळीच्या आसपास ते भेट देणं हे खूपच योग्य. म्हणजे तुम्ही ही माझी ओडिसाची जी सिरीज आहे ही पाहण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, जे मी आता जस्ट आम्ही भुवनेश्वर कंप्लीट केली आमची टूर, त्याचे व्हिडिओ सुद्धा आम्ही टाकलेले आहेत. तुम्ही अवश्य माझ्या चॅनलला भेट द्या आणि तिथले सगळे व्हिडिओ पहा. त्याचप्रमाणे मी नेपाळला सुद्धा गेलो होतो, सो त्याचे व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनलवरती आहेत. अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही भेटी दिलेल्या आहेत मंडळी. ॲक्च्युली कसं होतंय की मी हँडिकॅप असल्यामुळे मला एकट्याला फिरणं शक्य होत नाही, सो मला बरोबर कोणाला तरी घेऊन फिरावं लागतं. आणि आता ह्यावेळी माझ्या सोबत माझा मित्र आहे अमोल लाड, आणि मला खूप म्हणजे चांगल्या प्रकारचं सहकार्य करतोय तो मला, आणि खूप चांगली मदत, मला व्हिडिओ शूट करायला सुद्धा तो चांगली मदत करतोय मंडळी. तो एका याने मी त्याचेही आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचेही आभार, जे मला खूप सपोर्ट करतात आणि त्याच्यामुळे मला हे नवीन नवीन व्हिडिओ बनवायला किंवा नवीन नवीन ठिकाणी जायला मला एनर्जी मिळते. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर अवश्य माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओना लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा तुम्हाला हे माझे व्हिडिओ कसे वाटतात ते. आणि हो म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी गेला असाल किंवा यापूर्वी गेला असाल, यानंतरही जाणार असाल, तर अवश्य मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला याबद्दल काय वाटतं, किंवा तुम्हाला अजून काही कशाही प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह माहिती हवी असेल तर तुम्ही अवश्य माझ्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद मंडळी.